नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशीय जनावरांची बेकायदेशीरपणे आणि अत्यंत निर्दयीपणे कत्तलीसाठी वाहतूक आणि साठवणूक करणाऱ्या एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 28 मे 2026 रोजी मध्यरात्री 3:15 ते पहाटे 4:15 वाजताच्या सुमारास पाचपावली पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते। या दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना एक खात्रीशीर माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुद्धनगर येथील सलीम स्पोर्ट्स ग्राउंडच्या मागे असलेल्या युनिट क्रमांक 2 च्या गल्लीत भोलानाथ यादव यांच्या टीनाच्या शेडमध्ये तातडीने छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना त्या ठिकाणी 5 लहान मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने चारा पाण्याची कोणतीही सोय न करता कत्तलीच्या उद्देशाने क्रूरतेने बांधून ठेवल्याचे आढळून आले। पोलिसांनी या जनावरांच्या मालकाबाबत सखोल चौकशी केली असता शाकिब कुरेशी उर्फ गोलू यांनी ही जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 2,30,000 रुपये किमतीची 5 गोवंशीय जनावरे जप्त करून त्यांची सुटका केली आहे। या सर्व जनावरांना सुरक्षिततेसाठी धंतोली येथील गोरक्षण केंद्रात दाखल करण्यात आले। या प्रकरणी फरार आरोपी शाकिब कुरेशी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि प्राणी क्रूरता अधिनियम 1960 च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। तपास पथक हे पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सलीम स्पोर्ट ग्राउंडचे मागे गल्ली नंबर 2 येथे काही गोवंशीय जनावरे बांधून ठेवलेले आहेत। तर त्या माहितीच्या अनुषंगाने तपास पथकाने PSI रणजित माझगावकर आणि टीम या संपूर्ण टीमने तेथे रेड केली असता 5 गोवंश हे तिथे चारा पाणी विना बांधून असल्याचे दिसून आले। त्यावर कारवाई केली। 5 गोवंश एकूण 2,30,000 असा त्यांची किंमत आहे ते जप्त करण्यात आले आणि गौशाळेत पाठवण्यात आले। पुढील तपास जो आहे तपास पथक करत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कामगिरी करण्यात आली।